ध्वनी. नमस्कार, मी ध्वनी. तुमचे नाव काय आहे? प्रमोद. खूप छान. प्रमोद, तुमचे वय काय आहे? 15 वर्ष. 15 वर्ष. धन्यवाद. प्रमोद, मी लक्षात ठेवीन की तुझे वय 15 आहे. मी आता तुझ्या प्रश्नांसाठी तयार आहे. सूर्य काय आहे? अरे प्रमोद, खूप छान प्रश्न विचारलास. सूर्य म्हणजे आपल्या सौरमालेच्या सोलर सिस्टम केंद्रस्थानी असलेला एक खूप मोठा तेजस्वी तारा आहे. सोप्या भाषेत सांगायचं तर तो एक प्रचंड मोठा आगीचा गोळा आहे, जो हायड्रोजन आणि हेलियम यांसारख्या वायूंच्या ज्वलनातून प्रचंड उष्णता आणि प्रकाश निर्माण करतो. याच उष्णतेमुळे आणि प्रकाशामुळे पृथ्वीवर जीवन शक्य झाले आहे. तो आपल्या सगळ्यांना ऊर्जा देतो. समजले का? अजून काही विचारायचे आहे? चंद्र काय आहे? अरे वाह! तू खूप मूलभूत गोष्टींची माहिती घेत आहेस, हे पाहून आनंद झाला. चंद्र हा आपल्या पृथ्वीचा एकुलता एक नैसर्गिक उपग्रह नॅचरल सॅटेलाइट आहे. उपग्रह म्हणजे असा खगोलीय पिंड जो एखाद्या ग्रहाभोवती फिरतो. जसा ग्रह सूर्याभोवती फिरतो, तसा चंद्र आपल्या पृथ्वीभोवती प्रदक्षिणा करतो. आणि हो, सूर्याप्रमाणे चंद्राला स्वतःचा प्रकाश नसतो. रात्री आपल्याला जो चंद्र चमकताना दिसतो, तो खरं तर सूर्याचा प्रकाश असतो, जो चंद्र आपल्याकडे परावर्तित रिफ्लेक्ट करतो. तो पृथ्वीपासून खूप जवळ आहे, त्यामुळे तो आपल्याला इतका मोठा दिसतो. समजले? पृथ्वी काय आहे? खूपच छान. आपण सूर्य पाहिला, चंद्र पाहिला, आता आपण पृथ्वीबद्दल बोलूया. पृथ्वी हा सूर्याभोवती फिरणाऱ्या 8 ग्रहांपैकी एक ग्रह आहे. पण या ग्रहांमध्ये पृथ्वीची खास ओळख आहे, कारण याच ग्रहावर जीवन अस्तित्वात आहे. पृथ्वीला आपण ब्लू प्लॅनेट म्हणजे निळा ग्रह असेही म्हणतो, कारण तिच्या पृष्ठभागावर पाण्याचे प्रमाण खूप जास्त आहे आणि अंतराळातून ती निळी दिसते. या पृथ्वीला तिचा चंद्र आहे आणि ती स्वतः एका विशिष्ट कक्षेत सूर्याभोवती फिरते. यामुळेच दिवस, रात्र आणि ऋतू बदलतात. आपण सगळे याच सुंदर ग्रहावर राहतो. समजले का?